कैवल्यपादमधली आपण 11 सूत्र पाहिलेत आणि आता आपण एकंदरीत या कैवल्यपाद असेच नव्हे तर पातंजल योगसूत्रांच्या शेवटी आपण आता यात्रा करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे या शेवटच्या टप्प्यामध्ये योगाधिराज पातंजली आपल्याला चित्त याबद्दल परिपूर्ण माहिती दे, कारण शेवटी त्यांच्या योग सूत्राचं जे सार आहे ते योग चित्तवृत्ती निरोध हा चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे आणि त्यामुळे या शेवटच्या टप्प्याला चित्ताबद्दल जर काही चलबिचल झाली तर आपल्याला ती लगेच समजावी, आपण सावध व्हावं, म्हणून चित्ताबद्दल परिपूर्ण माहिती ते देत आहेत. अगदी बारीक सारीक चित्ताबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत की चित्त म्हणजे नेमकं काय आहे, कसं घडतं. आपल्याला ध्यान लागायच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अजूनही काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचं आहे, तरच आपण शेवटच्या मुक्कामावर पोहोचू शकू. सूत्र क्रमांक 12. अतीत अनागतम स्वरूपोस्ति अद्वभेदात धर्माणाम. भूत, वर्तमान आणि भविष्य असा अद्वभेद असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे वर्तमानात न दिसणाऱ्या गोष्टी भूत आणि भविष्यात स्वरूपतःच असतात. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचा धर्म हा निश्चितच भिन्न असतो. आपण म्हणतोच व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि ह्या ज्या व्यक्ती इथे आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे वागतात. त्याचं कारण असं असतं की प्रत्येकाचं संचित हे निरनिराळं असतं. दोन व्यक्तींचं गतसंचित कधीही एकासारखं एक असणं शक्य नाही आणि हे संचित संपवणं हा या जन्म घेण्यामागचा मुख्य हेतू आहे किंवा एकमेव हेतू आहे. आणि त्यामुळे हे संचित भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कुठल्याही दोन व्यक्ती एकाच प्रकारे कधीही वागणं शक्य नाही. आणि त्यामुळे होतं कसं, एकाच मात्यापित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंड ही वेगवेगळ्या भिन्न स्वभावाची असू शकतात किंवा रादर असतातच. असू शकतात असे नाही, असतातच. एवढंच नव्हे तर इतकं सूक्ष्म फरक पडतो की एकच व्यक्ती एखादं हे काम जर 7 वाजता करणार असेल आणि जर त्या व्यक्तीने तेच काम 7च्या ऐवजी 7:05 केलं तर त्या कामामध्ये फरक पडतो. त्याने 7ला केलेल्या कामामध्ये आणि 7:05 केलेल्या कामामध्ये लगेच फरक पडतो, काही ना काहीतरी फरक पडतो. या स्वस्वरूप भिन्नतेबरोबर प्रत्येकाच्या धर्म व्यक्ततेतही फरक पडत असतो. इच्छा, वासना, अपेक्षा ज्या काही त्याला आहेत त्या जर शमल्या गेल्या नाहीत तर त्या सुप्त रूपाने संचित म्हणूनच राहतात. शमल्या गेल्या तर त्या नष्ट होऊन जातात. संचित आपण वर्तमानामध्ये उपभोगलं ते समाप्त होऊन जातं. पण जे संचित आपण उपभोगलेलं नाहीये ते सदा सर्वदा आपल्यामध्ये आता सुप्त रूपाने तसंच राहतं आणि ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला हे संचित बाहेर प्रकट होतं. योग्य संधीची हे संचित वाट पाहत असतं. त्यामुळे अतीत म्हणून होऊन गेलेले भोग, आपण उपभोगून संपवलेले भोग हे अतीत असतात. वर्तमान काळात प्रगट होत असलेले भोग आपण उपभोगत असतो आणि अनागत म्हणजे अजून भविष्य काळामध्ये येणार असलेले पुढे असे हे तिसऱ्या प्रकारचे भोग असतात. योगाधिराज पातंजली या सूत्रामध्ये सांगतायत की आयुष्य जगताना काही वासना जर आपल्यामधून प्रगट झाल्या नाहीत तर आयुष्याच्या सरते शेवटी आपण असं समाधान मानायचं कारण नाहीये की चला सुटलो. अमुक गोष्ट करायला मला कधीही दुर्बुद्धी झाली नाही आयुष्यामध्ये आणि याच्यावरून मनुष्य काय स्वतःचा समज करून घेईल की याचा अर्थ आपल्या या प्रकारचा संचित नाहीच आहे. बघा पातंजली कसं सांगतात आपल्याला
जीवनामध्ये आयुष्या उताराला आपण आलोय, आयुष्याच्या अगदी उताराला आलोय. 80, 85, 90 वय झाले असं आपण गृहीत धरूया. आणि एक विशिष्टपणाचा वेडेपणा आपण आयुष्यामध्ये केलेला नाहीये कधीही. असं आयुष्याचं सिंहावलोकन केलं आणि आपल्या लक्षात आलं की देवाची कृपा आहे, सुदैव असं आहे माझं की मला कधी चोरी करावीशी वाटली नाही आयुष्यात आणि मी कधी केलीही नाही. 90 वर्षाचा मनुष्य बोलतो आहे, सगळं शांत आहे, सगळं झालेलं, आनंदाने जीवन जगतोय. आता काही कर्मयोग राहिलेला नाहीये. आणि जेव्हा तो सिंहावलोकन करतो आपल्या आयुष्याचं, तेव्हा त्याला मोठं समाधान वाटतं की चला सुटलो, आपल्या हातनं काही वाईट गोष्टी घडल्या नाहीत. उदाहरणार्थ मी कधी आयुष्यात चोरी केली नाही, मला चोरी करायची इच्छाही झाली नाही. मग तो समाधान काय मानेल सहज की याचा अर्थ माझ्या संचितामध्ये हे नाहीच आहे भोग चोरी करायचा. आणि म्हणून पातंजली आपल्याला सावध करतायत की बाबा रे असं नाहीये. 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुझ्या हातून चोरी झाली नाही याचा अर्थ तुझ्या गतसंचितामध्ये ते भोग नाहीत असं तू समजू नको. नसले तर उत्तमच आहे, पण गैरसमज करून घेऊ नको. केवळ तशी संधी संपूर्ण 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये आली नाही म्हणून तू चोरी केली नाही असंही असू शकेल. अनागत हे जे भोग आहेत ते अव्यक्त राहतात आपल्यामध्ये, अप्रगटावस्थेमध्ये. ते काय असतील, केव्हा उफाळून येतील हे काहीही सांगता येत नाही. आणि म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण अतिशय स्वतःला जपायचं आहे. एवढंच नव्हे तर याच आयुष्यामध्ये आपल्याला मुक्ती मिळेल यासाठी आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपोआपच अप्रगट झालेले, आपण न उपभोगलेले अनागत हे जे काही उपभोग आहेत ते आपोआपच संपुष्टात येतील आणि संपून जातील तिथल्या तिथे. उपभोग न घेता संपतील. तुम्ही जर अशा प्रकारे ध्यान धारणा करून साक्षात्कार मिळवू लागतं म्हणजे ते प्रकारचे भोग आपल्याला कधीही उपभोगायला नको. जरी परत जन्म झाला तरी सायुज्य मुक्त म्हणून जन्म होईल. आणि म्हणून योगाधिराज पातंजली सांगतायत की वर्तमान काळामध्ये जीवन जगताना, उपभोग घेताना माणसाने अनागत जे भोग आहेत तसे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवून खबरदारी घ्यायची आहे. सूत्र क्रमांक 13, ते व्यक्त सूक्ष्म गुणात्मानः. व्यक्त, अव्यक्त, सूक्ष्म, जड अशा वासना गुणयुक्त असतात. आपल्या ह्या ज्या कामना, वासना, इच्छा ज्या काही आहेत त्या व्यक्त किंवा अव्यक्त असतात आणि सूक्ष्म किंवा जड असतात. आणि हे 4 प्रकारचं विभाजन आपल्या वासनांचं झाल्यानंतर पातंजली असं सांगतात की ह्या 4 वासना सत्व, रज, तम यापैकी जो गुण तुमच्यामध्ये उफाळून येईल त्याप्रमाणे त्या उपभोगल्या जातात. ह्या 4 प्रकारच्या वासना, व्यक्त, अव्यक्त, सूक्ष्म आणि जड. अतीत वासना भूतकाळात जमा झालेल्या असतात. प्रगट वासना आपण आता उपभोगत असतो आणि भविष्यामध्ये अनागत वासना यायच्या असतात. असं जरी असलं तरी प्रत्येकाचे जीवन जगायची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची भिन्न आहे. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. गत जन्मामध्ये आपण जे काही केलेलं आहे त्याच्या संचिताप्रमाणे ह्या जन्मे आपण वर्तणूक करत असतो. आणि त्यामुळे ते सांगतायत व्यक्त, अव्यक्त, सूक्ष्म आणि जड वासना अतीत, वर्तमान आणि अनागत हे सगळे प्रकार सत्व, रज, तम मध्ये उपभोगले जातात. आता जड वासना म्हणजे काय आहे तर प्रगट झालेल्या वासना, वर्तमान काळातल्या वासना त्या जड आहेत कारण त्या प्रगट होतात. प्रगट झाल्या की त्या जड होतात आणि मग आपण त्या उपभोगतो. सूक्ष्म वासना म्हणजे काय आहेत की ज्या अजून प्रगट व्हायच्या आहेत, सूक्ष्म अवस्थेत आपल्यामध्ये आहेत, सूक्ष्म अवस्थेमध्ये आपल्यामध्ये आहेत. आणि अशा या जड आणि सूक्ष्म वासना आपल्यामध्ये असतात. त्या व्यक्त, अव्यक्त होत असतात सतत. आणि सत्व, रज, तम या आपले गुण ज्या प्रकारे प्रगट होतील त्याप्रमाणे आपण त्याचा उपभोग घेत असतो. किंवा उलट्या प्रकारे ज्या ज्या वासना जसजशा आपल्यामध्ये प्रगट व्हायला लागतील त्याप्रमाणे सत्व, रज, तम यापैकी कुठला तरी एक गुण आपल्यामध्ये उफाळून येतो. आणि मग पुढे काय होतं, महाविपरीत घडतं. एखादी वासना उफाळून येते आणि आपल्यामध्ये
त्यासाठी लागणारा सत्वगुण न उफाळता आपल्यामध्ये तमोगुण उफाळून येतो. आपल्या प्रकृतीमुळे, गतजन्मींच्या प्रभावामुळे, गतजन्मीने जे काही प्रभाव आहेत आपल्यावर, ती वासना आपल्याला उपभोगायची असते, ती असते तमोगुणी. ती उद्भवली की आपल्या या जन्मी आपण शांत स्वभावाचे असतो, प्रशांत स्वभावाचे असतो. आपण सत्वगुण वास्तविक आपल्याला अंगीकारायचा आहे. तसा अंगीकारला गेला तर त्या वासनाचा आपल्याला त्रास होणार नाही, उपभोग निर्माण होणार नाहीत नवीन, त्या संपून जातील. पण गतजन्मीच्या संस्कारामुळे एखाद वेळेला अशा त्या वासनांच्या वेळेला नेमका तमोगुण उफाळून येतो. आणि मग अपेक्षित काय आहे, आपण सत्वगुणाने ती जी काही आपल्यामध्ये इच्छा निर्माण झाली तिची पूर्तता करावी. पण तिची पूर्तता तमोगुणाप्रमाणे होते. त्यामुळे ते गतसंचित तसंच राहतं आणि नवीन संचित निर्माण होतं. आणि त्यामुळे मूळ उद्दिष्ट जे आपलं आहे की गतसंचित संपत आपल्याला जो साक्षात्कारित व्हायचा आहे, परमात्मा आत्मा प्राप्त करायचा आहे, त्यापासून आपण ढळतो तेवढ्यापुरते. आपल्या संचितात भर होत राहते, आपली काही सुटका होत नाही या संचितापासून. आपण साधना उपासना करत असताना आपल्याला सिद्धी प्राप्त होत असतात. आणि म्हणून या सिद्धी ज्याप्रमाणे आपल्यामध्ये प्राप्त होतील, ज्याच्याप्रमाणे त्या वर्तन करतील आणि आपल्याकडनं वर्तन करवून घेतील, त्याला आपण प्रतिसाद द्यायचा आहे. त्याला आपण प्रतिसाद द्यायचा आहे. तमोगुण उफाळून आला तर तो आपल्याला विवेकाने आणि संयमाने निष्प्रभ करायचा आहे. या सिद्धी प्राप्त झाल्या की ज्याला जो गुण त्यावेळेला आवश्यक आहे तो त्या आपल्याला उफाळून येण्यासाठी मदत करत असतात सिद्धी. परंतु आम्हाला अहंकार, अभिमान जो काही आलेला असतो, त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे वागत नाही. बऱ्याच वेळेला मनामध्ये येतं की असं करायला पाहिजे, पण इकडचा मोह सुटत नाही आणि आपण नेमकं वाकडं पाऊल टाकतो. आणि म्हणून तेवढ्यासाठी हे सूत्र पतंजली आपल्याला सांगतायत. सूत्र क्रमांक 14, परिणाम एकत्वात वस्तुतत्व. या सर्व गुणांचा परिणाम मात्र एकच असतो, त्यामुळे वस्तुतत्व एकच सिद्ध होतं. पुढची माहिती ते आपल्याला देतात की प्रत्येकाचा धर्म जरी निराळा असला, प्रत्येकाची प्रकृती निराळी असली, प्रत्येकाची प्रकृती त्रिगुणात्मक असली आणि त्यामधून अनेक उपगुण जरी निर्माण होत असले, उत्पन्न होत असले, तरी या सगळ्याचा जो परिणाम असतो तो मात्र एकच होतो. या सगळ्याचा परिणाम शेवटी जो दृश्य होतो तो एकच असतो, ते सांगतायत. द्रष्टा हा नेहमी सूक्ष्म असतो. अंतरात्मा हा आपला द्रष्टा आहे, आपण ते आहोत. तो नेहमी शरीराच्या आत आहे. आणि सगळ्या की ह्या वासना, इच्छा यांची जी जलबिचल चाललेली असते, गडबड चाललेली असते, ती शरीराच्या बाहेर चाललेली असते. अंतरात्मा सूक्ष्म आहे तसाच प्रगटावस्थेत असतो. आता ह्या ज्या काही आपण वासना उपभोगणार आहोत, निर्माण झालेल्या जे काही गुण आपल्यामध्ये निर्माण होतात, सत्व रज तम, त्यापैकी कुठला तरी एक, त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो चित्तावर. अंतरात्मा आत आहे, त्याच्या प्रेरणा येत असतात आपल्याकडनं. ही सगळी जी काही गडबड होते ती आपल्या शरीराच्या आत होते, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये. आणि नंतर बाहेर जे काही दिसतं ते एक विशिष्ट असं दिसतं की जे सर्वांना तेच दिसेल. बघा ते काय सांगतात, थोडं समजावून घ्या की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं गतसंचित वेगळं आहे. हे गतसंचित प्रगट, अप्रगट, सूक्ष्म, जड असं होत राहतं. तुमच्यामध्ये निर्माण होणाऱ्या त्रिगुणांपैकी एका गुणाच्या प्रभावाप्रमाणे आपण आचरण करतो. हे सगळं जे काही घडतं ते अंतःकरणात घडतं. वेगवेगळे भाव विभाव जे काही गडबड आत होईल ते सगळे आत असते. हे करू का ते करू, हे करू का ते करू, करू का नको, कसं करू, काय करू, इतकं करू का तितकं करू का, सगळं आत होतं जे काही होतं ते. आणि या सगळ्याचा जो परिणाम बाहेर दिसतो तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना एकच परिणाम दिसतो. उदाहरणार्थ आपण झाड असं म्हटलं की आपल्यापुढे एक विशिष्ट आकृती तयार होते. त्या झाडाची मुळं जमिनीत असतात, खोड वर आलेलं असतं, त्याला फांद्या, उपफांद्या, उपफांद्या, त्यांना पानं, फुलं, फळं सगळं असं डवरलेलं आपल्या डोळ्यासमोर जे निर्माण होतं ते एक चित्र निर्माण होतं. झाड म्हटलं की आपल्यासमोर एवढंच येतं.
आपल्याला झाडाचं चित्र काढा सांगितलं की आपण तसंच काढू, खोड काढू आणि बाहेर पानं फुलं वगैरे डवरलेली त्याला दाखवू. आता हे सगळ्या भिन्न गोष्टी आहेत. मूळ, खोड, फांद्या, उपफांद्या, उपउपफांद्या, पानं, फुलं, फळं सगळं वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या प्रकारे ते हळूहळू हळूहळू निर्माण होत असतं, उगवत असतं, वाढत असतं. पण शेवटी परिणाम काय आहे? झाड हा परिणाम आहे. स्वयंपाकघरातलं उदाहरण द्यायचं म्हणजे आता पुरणपोळ्या चालल्यात म्हणून हरभऱ्याची डाळ, गूळ, गव्हाचं पीठ, तेल, वेलदोड्याची पूड, जायफळ इत्यादी साहित्य तुम्ही एकत्र करता आणि पुरणाची पोळी आम्हाला दिसते समोर पानामध्ये. हे बाकी आता हे जे काही मी वाचलं ते सगळं लुप्त होऊन जातं आतल्या आत, ते दिसत नाही कुठे. बाहेर काय दिसतं? पुरणाची पोळी दिसते. तुम्ही एखादा कपडा, तुम्ही काय तुमचं जे काय सलवार कमीज असते ती म्हटलं की तुम्हाला एक विशिष्ट कापडाचा आकारच डोळ्यासमोर येतो, वेगळा आकार नाही डोळ्यासमोर येतो. मग भले ते पूर्ण कापड असं लांब रुंद असतं बघायला गेलात तर, पण सलवार कमीज म्हटलं की ते कापड नाही तुमच्या डोळ्यासमोर येत. खरं त्या कापडापासून ती तयार झालेली आहे. तुमच्या समोर तर एक विशिष्ट आकार येतो शिवलेला. साखर म्हटलं की सगळ्यांना साखर गोड असंच वाटतं, कारलं म्हटलं की कडू असंच वाटतं. ती साखर निर्माण व्हायला कितीतरी प्रचंड उलथापालथ होत असते, ऊस लावण्यापासून साखर निर्माण होईपर्यंत. ते सगळं आत छुपं राहतं. बाहेर आपल्याला साखर गोड म्हणून दिसते. एखादी घटना काहीतरी घडते आणि एखादा मनुष्य हसतो ती घटना घडल्यानंतर. ही घटना अनेक प्रकारे घडते, त्याच्या हसण्याचं कारण काहीतरी वेगळंच असेल, पण तुम्हा आम्हाला दिसायला दिसतं की तो हसतोय. पतंजलींना असं एवढंच सांगायचं आहे की तुमच्या चित्ताचा एकूण जो अभिप्राय असतो, जो प्रगट होतो, तो बाहेर सगळ्यांना एकच एक दिसतो. आज सुप्तावस्थेमध्ये ज्या काही गडबडी झालेल्या असतील त्या तुमच्या आत झालेल्या असतात, त्या कुणाला बाहेर दिसून येत नाहीत. आणि म्हणून संसाराचं रहाटगाडगं चालवताना आपल्याला एखादा सत्वगुणी माहीत असतो मनुष्य की जो प्रशांत आहे, पण एखाद्या वेळेला काहीतरी गडबड होते आणि तो आपल्याला दिसून येतो की तो रागाने लाल लाल झालाय, नुसता क्रोध आलाय, भडकलाय आणि त्या भरात काहीतरी करतोय. आपण पाहून विस्मयचकित होतो की अरे हे काय आहे, हा तर प्रशांत आहे, मनुष्य शांत आहे आणि आज याला काय झालंय. हे भान आपण सतत ठेवायचं आहे. आपण काय आहोत आणि आपण प्रगट काय होतंय. आत कितीही तुम्ही काही केलं तरी प्रगट होण्याची गोष्ट एकच असते, समान, आणि ती सगळ्यांना तीच दिसते. मग तुम्ही कितीही कोणाला जाऊन सांगितलं की नाही रे मी शांतच होतो, ते असं झालं तसं झालं आणि मग माझा तोल गेला, ते तोल जाणं फक्त तुम्हाला आम्हाला दिसलेलं असतं. आत तो काय असतो आपल्याला पत्ता नसतो. इथे विवेक पाळा असं ते सांगतायत. आणि त्यासाठी पुढचं सूत्र मुद्दाम त्यांनी लिहिलंय. सूत्र क्रमांक 15. वस्तुसाम्ये चित्तभेदात तयोर विभक्त पंथाः. अनेक चित्ते निर्माण होत असतात आणि स्वतंत्रपणे परिणाम पावत असतात. वस्तुजगत आपल्याबरी परिणाम पावत असतं, त्यामुळे प्रत्येकाला वस्तू वेगवेगळ्या प्रकारे भावते. आता वस्तूचं परिणाम तत्व एकच असतं, हे आता आपल्याला त्यांनी सांगितलं मागच्या सूत्रामध्ये. पण तसं जर असेल तर प्रत्येकाला एकाच प्रकारे परिणाम व्हायला पाहिजे सगळ्यांवरती, पण तसं होत नाही. कारण मूळ चित्त हे एकच असलं तर त्यामधून अनेक चित्त स्वतंत्रपणे निर्माण होत असतात आपल्यामध्ये. आपल्याला त्याने मागे एका सूत्रामध्ये सांगितलं होतं, मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, अनेक चित्त निर्माण होतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळी चित्त निर्माण होत असल्यामुळे एकच एक वस्तू प्रत्येकाला निरनिराळी दिसू शकते किंवा दिसते. असं नाहीये की हे टेबल जे आहे इथे आता, वास्तविक याबद्दल आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये एकच प्रकारचं चित्त निर्माण व्हायला पाहिजे की हे टेबल आहे. दिसायला हे टेबल दिसतं मागच्या सूत्राप्रमाणे. परिणाम काय याचा की हे टेबल आहे, आपल्याला ते टेबल म्हणूनच दिसत आहे. पण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चित्त निर्माण होत असल्यामुळे या टेबलाबद्दल प्रत्येकाचे जे विचार असतील ते भिन्न असू शकतात. उदाहरणार्थ भिन्न स्वभावाची माणसं, भिन्न स्वभावाचे विचित्र वेगवेगळ्या प्रकारे प्रकृतीचे लोक देवळामध्ये गेले, एकाच देवळामध्ये गेले श्रीकृष्णाच्या, त्यांच्या मनामध्ये कसे कसे भाव येतील बघा. जो तमोगुणी आहे तो पहिली प्रतिक्रिया देईल, अरे पहाटे 5 वाजता ही काय देवळात यायची वेळ आहे, ही तर झोपायची वेळ आहे.
आत्ता कसलं मला देवळात या म्हणताय, झोपा, छान पाऊस बीस पडतोय, मजा आले, अजून एक पांघरून घ्या आणि झोपा. सत्वगुणी आहे तो म्हणेल चला पहाट झाली, लवकर आवरूया, 5 वाजता देवळात जाऊ, देवळाची पूजा करू, आरती करू, हे त्याच्या मनामध्ये येईल. रजोगुणी काय म्हणेल, चला लवकर उठूया, पूजा झालेली असेल सत्वगुणीकडून, आपण जाऊया, एक फूल वाहू त्याच्याच परडीतलं घेऊन आणि देवाला सांगू मला एवढं एवढं दे, सगळं माझा दिवस आनंदात जाऊ दे, भरपूर पैसा मिळू दे आज. हा रजोगुणी आहे. जो मोहगुणी आहे चोर, तो जाऊन आत काय म्हणेल, अरे वा, या दगडाच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने काय करायचे आहेत, काय काय कशी काय सिक्युरिटी आहे बघू दे मला, किंवा कशी चोरता येतील. एखादा योगी गेला तर म्हणेल वा छान आहे, शांतता आहे, ध्यान लावावं, इथे येऊन पूजा वगैरे झाली, सगळे बाहेर गेले की यावं आणि ध्यान लावावं. बघा, देऊळ तेच आहे, मूर्ती तीच आहे. आलेल्या माणसांमध्ये एकच भाव आहे की आपण देवळात आलोय, पण प्रत्येकाचं चित्त वेगवेगळ्या प्रकारे यात विचार करतं, आपापल्या परी ते परिणाम पावत असतं प्रत्येकामधलं चित्त. ह्यासाठी खास हे सूत्र पतंजलीने सांगितलंय की वस्तू दृश्य चित्त म्हणजे द्रष्टा आपापल्या परी वेगवेगळ्या प्रकारे परिणाम पावत असतात. आता त्यासाठी पुढचं सूत्र सांगितलंय, सूत्र क्रमांक 16, नक एक चित्ततंत्र वस्तू तद प्रमाणकम तदा किम स्यात्. वस्तू अनेक चित्तांपैकी एकाच चित्तावर अवलंबून नसते, कारण समजा त्या एका चित्ताने ती पाहिलीच नाही तर ती ज्ञात होणार नाही, असं थोडेच होणार आहे. आता शंकराचार्याने सांगून ठेवलंय, ब्रह्म सत्या जगत मिथ्या. हे सगळं काय वस्तू जगत हे सगळं मिथ्या आहे, ते म्हणतात मायावी आहे. मग जेव्हा आपलं चित्त किंवा आपले डोळे, आपली नजर एखाद्या वस्तूकडे जेव्हा जाते आणि ती आपल्याला दिसते, आता ही मायावी आहे म्हणून आपल्याला दिसते, आपल्याला दिसली ही माया आहे, आपल्याला दिसलं, मग व्हायला काय पाहिजे, आपली नजर तिकडे इकडे आली की वस्तू इथनं नाहीशी व्हायला पाहिजे, कारण ती माया आहे. आपल्या डोळ्यांना माया रूप दिसलं काहीतरी, उदाहरणार्थ काळोख आहे, मिट्ट, तुम्ही खाली उतरला फ्लॅटमधनं आणि समोर एखादं झाड आहे आणि पटकन कोणीतरी म्हणेल अरे कोणतरी माणूस आहे तिथे, चोर येऊन उभा राहिलेला दिसतोय, वास्तविक असतं झाड. हा भास आहे, नीट जाऊन पाहिलं तर ते झाड आहे असं दिसेल. म्हणजे चोर जर वाटला तो नष्ट व्हायला पाहिजे, कारण ती माया आहे. आणि म्हणून पतंजली आपल्याला सावध करतायत की तुम्हाला ज्या वस्तू दिसतात त्या मुळात तिथे आहेत म्हणूनच दिसत असतात. जरी त्या मायावी आहेत असं सांगितलेलं असलं थोड्या मोठ्याने, तरी तुमच्या ध्यानधारणेसाठी त्या वस्तू आहेत तिथे म्हणून तुम्हाला ते दिसतात. त्या मायावी आहेत याचा अर्थ तुम्हाला त्या दिसणार नाहीयेत असं नाहीये, किंवा माया रूपी तुम्हाला एकदा दिसलं आणि तुम्ही इकडे बघितलं म्हणून दुसऱ्यांना त्या दिसणार नाहीयेत असं नाही, तुमच्या पुरत्या त्या दिसेनाशा होतील. तेव्हा हे जर तत्व सांगितलेलं आहे ब्रह्मसत्या जगत मिथ्या, त्याचा आणि ध्यानाचा संबंध येऊ देऊ नका. पण धारणा आपल्याला जड वस्तू जगताची करायची आहे. धारणा ध्यान समाधी, शेवटी आपण तिथे येऊन पोहोचलोय, आता कैवल्यपात सुरू झालाय. ती वस्तू सगळ्यांना दिसणार आहे. एखादी तुम्ही योगेश्वराची तसबिरी धारणा केली, सगळ्या तुम्ही आता 7-8 जणी आहात, बसला तिथे, ध्यान लागलं, झालं. इथनं बाहेर जाताना तुमच्यापैकी एक दुसरीला म्हणाले की माझं ध्यान लागलं होतं, ती तसबीर जड होती, मी सूक्ष्मात गेले, ते हळूहळू प्रतिमा विलय पावली, लोप पावली आणि माझं छान ध्यान लागलं. ती दुसरी म्हणेल काही नाही, मी बघत होते, व्यवस्थित तिथे होती तसबीर, माझं ध्यान बिन काही लागलं नाही, मी बघत होते. मग हे ध्यान लागणारीला असं वाटेल की माझं मिथ्या ध्यान लागलं होतं का काय. हे सूत्र कशासाठी आहे त्याचा सांगायचा मी प्रयत्न करतो. दोघींच्या वेगवेगळ्या विचार व्यक्त झाल्यामुळे जिचं खरोखर ध्यान लागलं होतं ते संभ्रमात पडेल की माझं ध्यान लागलं नव्हतं की काय. पण एक म्हणते वस्तू तिथे तशीच होती, की प्रतिमा योगेश्वराची तशीच होती, माझं ध्यान नव्हतं लागलं, मी बघत होते. आणि तुला वाटतंय जडातून तू सूक्ष्मात गेलीस, पण काही सूक्ष्म वगैरे झालं नव्हतं, तशीच होती तसबीर.
मग त्या बिचारीला वाटेल की माझं ध्यान खरंच लागलं नव्हतं, हे मिथ्या लागलं होतं की काय. तसं नाहीये. वस्तू तिथे आहे तशीच राहणार आहे. तुम्ही सूक्ष्मात जाणारा जडातून त्याच्या माध्यमातून. हे मायावी वगैरे जे काही सांगितलेलं आहे त्याची कारणं वेगळी आहेत. तुमच्या ध्यानासाठी ते ध्यानात आणू नका. तुम्ही ध्यान लावा धारणेवर, जडातून सूक्ष्मात जा. इतरांना ती त्यावेळेला दिसत असणार आहे, कारण ती मुळातच आहे तिथे आणि असणार आहे. तुमच्या पुरती ती नष्ट होईल, लोप पावेल. तुमचं ध्यान लागायच्या वेळेला जडातून सूक्ष्मात जाल तुम्ही. वस्तू या निश्चितपणे तशाच असतात आणि त्या असतात म्हणूनच सगळ्यांना दिसत असतात. आपल्यालाही ती धारणा त्यामुळेच दिसते. फक्त ध्यान लावताना चलबिचल होऊ नका. कोणी नंतर सांगितलं म्हणून स्वतःबद्दल असं समज करून घेऊ नका की माझं ध्यानच लागलं नव्हतं. सूत्र क्रमांक 17. तदुपराग अपेक्षित्वात चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम. चित्ताचा वस्तूशी उपराग झाला तरच आणि तेव्हाच ती वस्तू चित्ताला ज्ञात होते, त्या वस्तूचं ज्ञान मिळतं. जर चित्ताचा वस्तूशी उपराग झाला नाही तर ती वस्तू चित्ताला अज्ञातच राहते. आता राग म्हणजे भावभावना आणि उपराग म्हणजे त्या भावभावनेच्या खालच्या पायरीची छटा, दुय्यम भावभाव. ते सूत्रामध्ये सांगतायत की एखाद्या वस्तूची तुम्हाला जाण आली, तुम्ही पाहिली, याचा अर्थ तुम्हाला त्या वस्तूबद्दल उपराग निर्माण झालेला आहे. जर उपराग निर्माण झाला नाही तर तुम्हाला त्या वस्तूचा पत्ताही लागणार नाही. समोर असून सुद्धा पत्ता लागणार नाही. मागच्या सूत्रात काय सांगितलं? वस्तू आहे म्हणून प्रत्येकाला ती दिसायलाच पाहिजे, दिसते सगळ्यांना. मग हे पुढचं जे घडतं त्याच्याबद्दल ते आपल्याला सावध करतायत की असंही घडतं. वस्तू केव्हा दिसते आपल्याला? त्याबद्दल आपल्यामध्ये उपराग निर्माण व्हावा लागतो, तर आणि तरच दिसते. आता उपराग म्हणजे काय? भूक लागली, मला भूक लागली, तुम्हाला सगळ्यांना भूक लागली. बघा, भूक लागणं ही एकच उपराग निर्माण होतो. आणि भूक लागली की आपण सगळे एकाच प्रकारचा उपराग निर्माण करू की आपल्याला अन्न खायचं आहे. हा उपराग आहे. मूळ राग काय आहे? भूक लागली. उपराग काय आहे? आपल्याला खायला काहीतरी पाहिजे. आता तिथून पुढे भिन्नता सुरू होईल. कुणाला काय काय खायचं आहे किंवा कोण काय खाईल, किती खाईल, कसं खाईल, याच्यामध्ये भिन्नता निर्माण होईल. किंवा कुणी म्हणेल भूक लागली तरी चालेल, माझा उपवास आहे, मी दुर्लक्ष करणार तिकडे, इथपर्यंत जाईल. भिन्नता तिथे निर्माण होईल. पण मूळ राग निर्माण होईल, भूक लागली, आणि उपराग निर्माण होईल की आपल्याला आता अन्न शोधायचं आहे. पण हा जर उपराग निर्माण झाला नाही तर आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होणार नाही. उदाहरणार्थ, साहेब काहीतरी पेपर वाचत बसलेले आहेत शांतपणे आणि अगदी अतिशय आकर्षक अशी काहीतरी बातमी आहे वर्तमानपत्रामध्ये, ते वाचतायत आणि सौनी त्यांच्यापुढे चहा आणून ठेवलाय आणि ते गेले आत निघून. हे वाचतायत बातमी. थोड्या वेळाने पेपर बाजूला केला, चहा गार झालेला आहे. मग ते म्हणतात, अरे चहा गार झाला. मग सौ सांगतात, 15 मिनिटं झाली ठेवलंय तिथे, चहा तिथे आलेला आहे, पण उपराग निर्माण झालेला नाहीये. राग निर्माण झाला की आता चहा प्यायचा आहे म्हणून तो सौना सांगितलाय चहा घेऊन ये, मला प्यायचा आहे. पण तो आणल्यानंतर उपराग निर्माण झाला नाही, कारण ते पाहिलंच नाही, लक्षातच आलं नाही. उपराग निर्माण होऊन आपल्याला आपल्यामधील कर्मेंद्रिय तिकडे कार्यान्वित करावी लागतात, नाहीतर तिथे वस्तू असूनही उपयोग होत नाही. अशासाठी सांगतायत की तुम्ही जेव्हा धारणा करता त्या वेळेला मला ध्यान लावायचं आहे, हा उपराग त्याच्यावर तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. नाहीतर सगळे बसले दबले हॉलमध्ये येऊन ध्यान लावण्यासाठी, आपणही जाऊन बसलो, सगळ्यांनी डोळे मिटले, आपण डोळे मिटले, बसले शांतपणे. ध्यान लागलं का? नाही लागलं. कारण का? तो उपरागच निर्माण होऊन केला नाही आपण, ती धारणाच धरली नाही डोळ्यासमोर. हा उपराग आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि शेवटी विश्वाचा उपराग एकच आहे,
विश्वाचा उपराग एकच आहे, ते म्हणजे साक्षात्कार. हा आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्या सगळी साधना आणि उपासना सांगितलेल्या आहे. साधना उपासना निर्माण करायचा उपराग आपण निर्माण करावा लागतो. त्याप्रमाणे चित्त कार्य आपले इंद्रिय कार्यान्वित करावी लागतात. त्यासाठी साधना उपासना प्रत्यक्ष देहाकडनं करवून घ्यावी लागते. नाही तर मगाशी सांगितलं वरती तसं की नुसतंच आपण बसलेले आहोत, समोर चालू आहे काहीतरी, आपलं लक्षच नाहीये. आपण दूरदर्शन बघतोय बघतोय बघतोय, पोटात भूक लागली, कावळे ओरडतायत, तरी ते दूरदर्शनवर जे काही आहे आकर्षण काय चालू आहे तिकडे लक्ष गेलेलं आहे. हा भुकेचा राग निर्माण होऊन काही उपयोग नाही, कारण उपराग आपण निर्माण केला नाही की मला खाणं खायचं आहे, तेव्हा ती भूक शमेल, नाही तर भूक शमणार नाही. तसं ध्यानधारणा समाधी याचा उपराग निर्माण होऊन प्रत्यक्ष कृती करावी लागते. नुसता राग निर्माण होऊन की मला चला आता ध्यानस्थ बसायचं आहे, भागणार नाही. उपराग सुद्धा निर्माण झाला पाहिजे, तर तुमची पुढे प्रगती होईल. सूत्र क्रमांक 18. सदा ज्ञाता चित्तवृत्तय तत्प्रभो पुरुषस्याप परिणामित्वात्. अंतरात्मा सर्व घटनांना केवळ साक्षी असतो, त्यामुळे तो अपरिणामी असतो. त्यामुळे चित्ताच्या वृत्ती अंतरात्म्याला सतत समजत असतात. आता आणि पुढचं सांगितलं. चित्ताच्या सगळी आता परिपूर्ण माहिती ते देत आहेत, कारण आपण कैवल्यपाद अगदी शेवटच्या यात्रेच्या शेवटच्या टोकाला आलोय आपण. आता कसं घडतं की एखादा मनुष्य दारू प्यायलेला आहे, तो दारू पिऊन ज्या काही लीला करतोय, रस्त्याने झोकांड्या देत जातोय, बडबड करत जातोय, काय जे काय करतोय ते तो दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे त्याला ते समजत नाही. त्याच्याबरोबर दुसरा एक दारुडे आहे, तसाच तर प्यायलेला आहे, त्यालाही ते समजत नाही. समस्त कुणाला? दारू न पेलेले आपल्याला. आपण त्यांना पाहतो तेव्हा हे कसे चाललेत बघा. माणसाला अनावर राग क्रोध येतो, त्या भरामध्ये तो जे काही बोलतो ते त्या वेळेला त्याला समजत नाही, ते जे ऐकतात त्यांना समजतं. जोपर्यंत तो क्रोधाच्या अवस्थेमध्ये असतो, त्या भावावस्थेत असतो, तापलेला असतो, चिडलेला असतो, डोकं पार गरम झालेलं असतं, तोपर्यंत आपण काय बोलतोय ते त्याला कळत नाही. तो बेभान अवस्थेत बोलत जातो. पण त्याच वेळेला ऐकणाऱ्यांना व्यवस्थित समजतं की हा काय बोलतोय. मग कदाचित दुसऱ्या दिवशी शांत झाल्यावर त्यालाही एखाद वेळेस स्मृतीमधून आठवू शकेल ऐकल्यामुळे की असं असं आपण बोललो, किंवा कुणीतरी लक्षात आणून देईल, अरे बाबा काल तू असं असं बोललास. तो एकदम जीभ चावतो, अरे बापरे हातनं चूक झाली. त्या माणसाला त्या वेळेला कळत नाही त्या भावावस्थेमध्ये, पण त्याला पाहणाऱ्यांना कळतं. तिसरं उदाहरण, आपण विमानात बसलोय, विमान उड्डाण घेऊन वर गेलोय आणि प्रचंड वेगाने विमान चाललंय. आपल्याला त्या वेगाचा पत्ताही लागत नाही. आपल्याला वाटतं आपण शांत बसलेले आहोत, तसेच बसलेले आहोत, पत्ताही लागत नाही. विमान प्रत्यक्ष वेगात उडताय, आपल्याला ते कळत पण नाही. मग कुणाला कळेल? खाली जमिनीवर असलेल्या माणसाला कळेल की विमान जोरात तिकडे वेगाने गेलं. आपल्याला नाही कळणार, आपण आज प्रत्यक्ष बसलेले असून सुद्धा. याच्यावरून पतंजलीनं या सूत्रामधून सांगायचं आहे ते आपलं चित्त आणि आपला अंतरात्मा याबद्दल त्यांना सांगायचं आहे. चित्त नेहमी परिणामित पावत असतं. चित्त नेहमी परिणामित पावत असतं. आपण जे काही कृती करू ते चित्त करत असतं. आता सगळ्या प्रकारच्या कृती, भूतकाळात होऊन गेलेल्या, वर्तमानात करत असलेल्या, अनागत म्हणजे भविष्यकाळात येऊन होऊ घातलेल्या, चित्त या सगळ्या कृती करतं. आणि चित्त कृती करत असल्यामुळे त्या चित्ताला याचा कधीही परिणाम होत नाही त्याच्यावर. माझं चुकलं. या सगळ्या कृतीचा परिणाम त्या चित्तावर होत असतो. आणि हा परिणाम कळतो कोणाला? चित्ताला नाही समजत. आज जो अंतरात्मा असतो त्याला ते समजतं. मगाशी मुद्दाम ते 3 उदाहरणं घेतली तेवढ्यासाठी. सगळा परिणाम हा चित्तावर होत असतो. ते प्रत्यक्ष कृती करत असतं. आणि पाहणारा पुरुष वेगळा असतो, अंतरात्मा आत, तो फक्त पाहत असतो आणि म्हणून तो अपरिणामित राहतो.
आपण कितीही काही कृती केली तो अकर्ता राहतो सतत, कर्मयोग करून सुद्धा. त्याच्याकडनंच आपल्याला प्रेरणा मिळतात, त्याच्याकडनंच आपल्याला ऊर्जा मिळते. पण चित्त सगळं काही करतं, चित्त परिणामित होतं आणि अंतरात्मा अपरिणामित राहतो. आणि म्हणून तर सर्वज्ञाता सर्व साक्षी आहे. साक्षीभाव चित्ताला येतो आणि आपल्याला तो साक्षात्कार करून घ्यायचा आहे की आपण ते आहोत, आपण चित्त नाही आहोत. म्हणजे भोग निर्माण होणार नाहीत. एखादी गोष्ट आपण केली आणि आपण समजतो आपण ती केली. बघा, परिणामित झालाय चित्त आणि तुम्ही समजताय तुम्ही परिणामित झाला. असं घडलं का, वा वा पुण्य झालं, आपण पुण्यवान झालो, झाला भोग निर्माण झाला. वाईट गोष्ट घडली, पाप घडलं आपल्यापासून, अरे बापरे आता काय करायचं, काय प्रायश्चित्त मिळेल आपल्याला, झाला भोग चिकटला तुम्हाला. सतत लक्षात ठेवायचं आहे, स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करताना चित्त परिणामित होत असतं, आपण अंतरात्मा आत असतो ते अपरिणामित राहतो नेहमी. चित्तावर भोग घेतले जातात, संपुष्टात आणले जातात. हे वरती चालतं, वरच्या बाजूला आपण ते पाहत असतो, आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. म्हणजे भोग निर्माण होत नाहीत, आपण त्यात गुंतत नाही. आणि गुंतला नाहीत की पुन्हा केव्हा हा प्रश्न निर्माण होणार नाही. त्या भोगात आपल्याला रस नाही निर्माण होणार, चव नाही निर्माण होणार. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पुढे इशारा असा द्यायचा आहे की जसं दररोज कुणी तुमच्या घरामध्ये एखाद्याने चोरून दुधाची साय जर तो खात असला, कुणालाही त्याचा पत्ता लागला नाही, तरी अंगावर जे बाळसं येतं त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं. तसं तुम्ही डोळे मिटून कितीही ते चित्तकृती करत असलं काही, तरी आता चित्रगुप्त असतो तर सगळ्याची नोंद घेत असतो. तुम्हाला वाटतं आपल्याला कोणी पाहिलं नाही, आपण एकांतात गेलो कुठेतरी अगदी आणि पाप करून घेतलं, जे काय करायचं आहे ते एकांतात जाऊन केलं, कोणी नाही आजूबाजूला पाहिला. आपल्याला असं वाटतं कोणी पाहत नाही, आपण डोळे मिटले म्हणून कोणी दुसरं कोणी बघायचं शिल्लक राहत नाही. अंतरात्मा आतच बसलाय, आपल्याबरोबर तोही आलेला असतो त्या गुप्त जागी एकांतात, तर सगळी नोंद करतो. परिणाम चित्तावर होतो, अंतरात्मा अपरिणामित राहतो. तुम्ही काय काय बाहेर करताय ते सगळं तो नोंद करतो. दारुड्या झोकांड्या देत गेला, विचित्र बोलत गेला, बडबड करत गेला, वाटेल तसा पाहणाऱ्यांना सगळं कळलेलं असतं, त्याला ते कळत नाही. दुसऱ्या दिवशी विचारलं तर तो म्हणतो मी त्या बाजूलाच गेलो नव्हतो. अशा प्रकारे चित्त साळसूतपणे नामानिराळं राहायचा प्रयत्न करतो की माझ्यातनं काय झालं, काहीच झालं नाहीये. केलेलं असतं, चित्रगुप्ताने नोंद केलेली असते आणि त्याचे भोग उपभोगावेच लागतात. म्हणून चित्ताला फार सांभाळा, पतंजली सांगतायत. आपण अंतरात्मा ते आपण आहोत हा भाव सतत मनामध्ये जीवन जगताना राहिला पाहिजे. सूत्र क्रमांक 19, तत् स्वाभासम दृश्यत्वात. चित्त स्वयंप्रकाशी नाही, परंतु याचबरोबर ते दृश्यमान आहे. पतंजलीने इथे चित्ताबद्दल 3 गोष्टी सांगितल्या. चित्त भासमान नाही, ते अस्तित्वात आहे. चित्त भासमान नाहीये, ते निश्चितपणे अस्तित्वात येते म्हणतात. तसं चित्त स्वयंप्रकाशी नाही, ते परप्रकाशित आहे. स्वतः ते स्वतःला प्रकाशित नाही करू शकत. आणि त्याचबरोबर चित्त हे दृश्यमान आहे. अशा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. पहिलं म्हणजे चित्त भासमान नाहीये, ते मिथ्या नाहीये. चित्त म्हणजे एखादी अध्यारूत गोष्ट नाहीये, ते आपल्यामध्ये प्रत्यक्ष आहे. आणि त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्या चित्ताला जर करायची नसेल तर आपण म्हणतो आज माझा मूड नाही, माझं मन नाही लागत अमुक गोष्टीत, आपण नाही ते करू शकत. चित्त आहे, जरी ते अदृश्य असलं तरी ते आहे हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं भावना येईल की नको हे करायला, पहाटे कुठे उठायचं, जाऊ दे झोपून राहू, तिथे ते मन हे लक्षात ठेवा, तुम्ही नाही आहात, मोडून काढा त्याची ती भावना. चित्त मिथ्या नाहीये, चित्त अस्तित्वात नाही असं नाही, चित्त निश्चित आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं काही होतं की जाऊ दे नको करायला, त्यावेळेला ती चित्ताची मर्जी असते, लक्षात ठेवा. तुमची नाहीये ती मर्जी, तुमची मर्जी ती गोष्ट करायची आहे, पहाटे उठायचं आहे, योग साधना करायचे, ध्यान लावायचं आहे. चित्त आळस करतो, पक्क लक्षात ठेवा. असं झालं की लगेच
ते चित्त नाही असं नाही, चित्त आहे तेच ते करताय कृती. त्याला तिथे हाणून पाडायचं आहे ते सफेद आणि उठायचं आहे आपण त्याच्या मनाविरुद्ध. चित्त हे भासमान नाहीये, चित्त निश्चित आहे. पतंजली सांगतायत तिथे म्हणतायत चित्त स्वाभास. चित्त स्वयंप्रकाशित नाही, ते परप्रकाशित आहे. सूर्य कसा आपल्याला सहज दिसतो तो स्वयंप्रकाशित आहे. ते बघायला दुसरं काही प्रकाश लागत नाही. तसं चित्त जे आहे ते स्वयंप्रकाशित नाहीये, ते परप्रकाशित आहे. म्हणजे आपण आत्म जर ऊर्जा त्याला पुरवली तर ते कृती करणार आहे. हे सतत लक्षात राहायला पाहिजे, तरच ते कृती करू शकणार आहे. ते स्वयंप्रकाशित नाही, त्याला स्वतःची ऊर्जा नाहीये. आपल्या चित्ताने आपल्या पायांना कितीही आज्ञा केली की चला उठा, तिकडे काहीतरी छान आहे, चला त्या बाजूला, पाय त्यांचे ते जाऊ शकत नाहीत. चित्त त्यांना ऊर्जा नाही पुरवू शकत. ऊर्जा आपण पुरवतो आणि हे सतत आता भान ठेवायचं आहे. चित्ताला ऊर्जा आपण पुरवतो, आपण पुरवली तर ते जाऊ शकणार आहे. त्यामुळे कुठे जायची इच्छा झाली की लगेच मनात आलं पाहिजे ते जाणं योग्य आहे का अयोग्य आहे. ते बघणं जाऊन योग्य आहे का अयोग्य आहे, नको. अयोग्य आहे, आपण ऊर्जाच पुरवायची नाही. पाय नाही जाऊ शकत, चित्त काही करू शकत नाही. चित्त अंतस्थ आहे, ते स्वतःला दृश्य करू शकत नाही. पण त्याचबरोबर ते दृश्यमान आहे हेही लक्षात ठेवायचं आहे. आपण त्याला ऊर्जा पुरवत नाही म्हणजे ते आता शांत बसेल आत, हा गैरसमज होऊ देऊ नये म्हणून पुढचं सांगितलं लगेच. चित्त निश्चित दृश्यमान नाही आहे, ते अंतःकरणात आत आहे, पण त्याच वेळेला ते दृश्यमान आहे. उदाहरणार्थ रात्री काळोख आहे, लाईट गेलेले आहेत आणि तुम्ही जर हात लावून असं केलं बॅटरी ठेवलेल्या जागी तर तुम्हाला कळतं किती बॅटरी आहे. काळोख आहे, तुम्ही पाहिलेलं नाहीये काही, हे त्या चित्तामुळे तुम्हाला कळतं. ही जी काही काळोखात कृती होतात आपल्याला, ज्या काही लक्षात येतात गोष्टी काळोखामध्ये, आपल्या मुलाने जर काळोख एकदम झाला, लाईट गेले आणि आपला मुलगा हाक मारतो आपल्याला आई, आपल्याला काळोखात सुद्धा समजतं की आपल्या मुलाने हाक मारले. दिसत, त्यासाठी प्रकाश लागत नाही, प्रकाशित व्हायची गरज नाहीये त्यासाठी. आज चित्त सदांकदा असतं आणि ते दृश्यमान व्हायला आतुर झालेलं असतं. अशा प्रकारे अप्रत्यक्ष ते दृश्यमान होऊ शकतं काळोखामध्ये सुद्धा. हे लक्षात ठेवायचं आहे. नाही तर फसगत होती. मी तर शांत अंतरात्मा आत आहे, मी कसली ऊर्जा पुरवत नाहीये, तरी सुद्धा ते गडबड करून दृश्य व्हायचा प्रयत्न करेल चित्त. मग त्यावेळेला वाटेल की हे आपल्याकडनं होत आहे. नाही, सावध व्हायचं आहे. हे त्या चित्ताकडनं होऊ शकतं. आत बसल्या बसल्या ते प्रेरणा देऊ शकतं की चला उठा, अमुक करायचं आहे. आणि मग आपल्यामध्ये जर आपण गाफील राहिलो तर पटकन ऊर्जेचा पुरवठा केला जाईल. नुसत्या स्पर्शाने भावना झाली की चित्त व्यक्त होतं लगेच. काळोखात बॅटरीला हात घातला पण आपल्याला कळतं ही बॅटरी आहे. काळोखात आवाजाचा वेध घेतला, ध्वनीचा, आपल्याला कळतं आपल्या मुलाने हाक मारली. पटकन पुरवली जाते ऊर्जा, पटकन, अनभगानाने. म्हणून सावध राहायचं आहे नेहमी. म्हणून चित्ताचे 3 गुण त्याने सांगितले. सूत्र क्रमांक 20, एक समयेच उभय अनवधारणम. चित्त एकाच वेळी 2 धारणा करू शकत नाही. बराच मोठा गैरसमज आहे, माझाही होता. नोकरी करत असताना मोठा ऑफिसर असतो तो मोठ्या रुबाबात सांगतो हाताखालच्या लोकांना की अरे काय तुला एक सांगितलं गोष्ट करायला, तेवढीच करायची का, बाकी बघायचं नाही का आजूबाजूला. आणि ते ठराविक ऑफिसमध्ये सगळे ऑफिसर वापरणारा डायलॉग आहे. तू काय झापडं बांधायला घोडा आहेस काय, समोर धावत सुटतोच नुसता, आजूबाजूला दिसत नाही तुला काही, व्यवधान नाही तुला 4 ठिकाणी. मी बघ आत्ता तुझ्याशी बोलतोय, मी खाली जे काही पत्र आहेत ते वाचून सही पण करतोय, त्याचबरोबर माझ्या वरच्या साहेबाकडनं आलेला फोनही मी घेतोय, त्याचबरोबर तुझे बाहेर काय लोक मित्र आहेत ते काम करतायत की नाही तेही काचेतनं बघतोय. एकाच वेळेला मी करतोय सगळं, जमत कसं नाही तुम्हाला. असं सर्वसाधारण सगळ्या ऑफिसर्स मधनं सगळे अधिकारी असं बोलतात. माझाही गैरसमज असाच होता की आपण एका वेळेला 5-6 गोष्टी करू शकतो. पण पतंजली सांगतायत हा तुमचा भास आहे.
तुम्ही एकाच वेळेला दोन गोष्टी नाही करू शकत, कारण दोन चित्त एकाच वेळेला जरी 10-10, 15-15, 20-20 चित्त निर्माण झालेली असली तरी एकाच वेळेला दोन चित्त तुमच्या शरीरामधून प्रत्यक्ष कार्य नाही करू शकत. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या असिस्टंटजवळ बोलत असता आणि मग खाली पत्रावर सही करणार असाल, या दोन घटनांमध्ये निश्चितपणे वेळ जातो, मध्ये गॅप राहते, ती आपल्या लक्षात येत नाही. मग त्या अधिकाऱ्याचं कौशल्य काय असतं, तर तो असिस्टंट जवळ बोलता बोलता तो ट्रॅक बदलून पटकन पत्र वाचूही शकतो. विषय बदलला तर त्याच्या हाताखालच्या माणसाजवळ बोलतोय काहीतरी वेगळं आणि पत्राचा मजकूर अगदी वेगळा आहे, भिन्न. हे दोन ट्रॅक्स तो जेव्हा बदलतो त्यावेळेला तो दोन्हीकडे एकाच वेळेला कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. तो असं नाही म्हणू शकत मी तुझ्याजवळ बोलतो ते संपवतो आणि मग पत्र वाचतो, नाही. तो त्याला म्हणतो असं असं आहे, सगळं पत्र वाचतो, मजकूर सेव्ह करतो. या दोनच्या घटनेमध्ये वेळ निश्चित जातो, मध्ये अंतर असतं, गॅप राहते आणि त्या गॅपमुळे तो हे करू शकतो. तेवढ्यात फोन खणखणला वरिष्ठांचा. तो सही करता करता इकडे फोन घेतो, पण फोनवर बोलताना ते हात थांबतो सही करताना, किंवा तिकडे त्याचं लक्ष कमी होईल, इकडे तो सही करेल. पतंजली सांगतायत सावध राहा, तुम्हाला असं करता येणार नाही. एकाच वेळेला तुम्ही दोन प्रकारचे कामं नाही करू शकणार. कॉम्प्युटरमध्ये भरपूर गाणी देऊन घालूनच दिली जातात विकत घेताना, आणि आमचं तरुण पिढी ती गाणी लावतं आणि एका बाजूला अभ्यास करत बसतात. निश्चितपणे त्यांचा वेळ वाया जातो. काय गाणी ऐकायची ती ऐका आणि मग अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल आणि ती गाणी चांगल्या प्रकारे ऐकली जातील. दोन्हीकडे तुम्ही दोन्ही प्रकारचा आनंद घ्याल. वेगवेगळं केलं तर बऱ्याच वेळा ती गाणी लावलेली असतात आणि एका बाजूला अभ्यास करत असतात. पाहिजे तर तुम्ही एक प्रयोग करून बघा. TV लागा, आवडती सिरियल बघा, जे काय तुमची असेल आवडती ती. त्याच वेळेला वर्तमानपत्र घ्या आणि बातमी वाचायचा प्रयत्न करा. मग तुम्ही बघा ती बातमी तुम्ही नीट वाचले का आणि त्याच वेळेला तुम्ही सिरियल नीट पाहिले का. दोन्ही गोष्टी तुम्ही अर्धवट केलेल्या असतील. चित्त एकाच वेळेला दोन कामं अजिबात करू शकत नाही, अजिबात. भास होतो आपल्याला तसं आहे असं. आणि चित्ताचा हा जो गुण आहे याच्यामुळे आपण ध्यान लावू शकतो, हे पुढे लक्षात घ्यायचं आहे. असं जर चित्त करत नसतं तर कोणाचं कधी ध्यान लावायचा प्रश्नच आला नसता. आपण ध्यान लावायला बसे त्याच वेळेला TV बघत बसलो असतो, पण एका वेळेला दोन कामं होत आहेत. म्हणून परमात्मा साक्षात्कारित होणं शक्य आहे चित्ताच्या या गुणामुळे. एकाच वेळेला एकच काम करतं चित्त, आणि त्यामुळे तुमचं सगळं भौतिक जे काही आहे ते कामं संपली की तुम्ही ध्यानाला बसायचं. मग तुम्ही ध्यानच तिथे लक्ष केंद्रित करायचं. चित्त त्यामुळे तिथे एकचित्त होऊ शकतं, कारण एका वेळेला ते एकच काम करतं. असं जर झालं नाही तर मनुष्य क्रेझी होईल, वेडा होईल. बघा तुम्ही विचार करा, तुम्ही बसलेत, समोर रेडिओ लावलाय, त्याच्यावर मुंबई लावलेलं आहे, आकाशवाणी मुंबई. डाव्या हाताला रेडिओ आहे, त्याच्यावर पुणे आकाशवाणी लावली आहे. इकडे ते सिलोन तुमचं काय विविध भारती लावलेली आहे. आणि एकाच वेळेला तीन प्रकारच्या गोष्टी तुम्ही ऐकायला लागला तर काय अवस्था होईल तुमची. एक तर तुम्ही तिन्ही ऐकणार नाही, एक काहीतरी ऐकाल आणि तिन्ही ऐकायचा प्रयत्न केला तर डोकं दुखायला लागेल, वेडे होऊन जाल. एकही ऐकली जाणार नाही, गोंधळ होईल डोक्यामध्ये. चित्ताचा हा गुण आपल्याला अतिशय उपयुक्त आहे ध्यान लावण्यासाठी. म्हणून भौतिकाची सगळी कामं करा, काय ते त्यातनं बाजूला व्हा, दूर व्हा. ते होऊन जाऊ दे काय तुमचे कामं आहेत ती, मोकळे व्हा त्याच्यातनं आणि मग बसा ध्यानाला. तुमचं निश्चित ध्यान लागेल. म्हणून चित्त एका वेळेला दोन गोष्टी करू शकत नाही. आणि म्हणून मग उलटं घडतं. ध्यानाच्या वेळेला भौतिकाची आठवण आली की ध्यान सुटून जातं आणि मग एक काम भौतिकाचं चित्त करायला लागतं, हे काम बंद पडतं. बऱ्याच वेळेला सुरुवातीला साधकांना आश्चर्य वाटतं. झाले आता वर्ष, 2 वर्ष, किती वर्ष आता उपासना करायची, किती वर्ष ध्यान लावायचं, येणार केव्हा आम्हाला. ते यामुळे येत नसतं. ध्यान लावताना वेगळं काम करता तुम्ही, त्यावेळेला काहीतरी वेगळा विचार येतो मनामध्ये, ध्यान बाजूला राहतं. चित्त दोन गोष्टी एकत्र नाही करू शकत. सूत्र क्रमांक 21. चित्तांतर दृश्ये बुद्धिबुद्धे अतिप्रसंग स्मृती संकरश्च
एकचित्त वेळीच दूर झाले नाही तर दोन बुद्धींचा स्मृतिसंकर होऊन अनवस्था प्रसंग ओढवेल. चित्त एकाच वेळेला बाह्य किंवा अंतर विषय यापैकी फक्त एकच विषय ग्रहण करू शकतं आणि त्यामुळे एक चित्त हे दुसऱ्या चित्ताचा विषय होऊ शकत नाही. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट पाहतो त्यापासून आपल्याला जे काही ज्ञान ग्रहण होतं त्याची संवेदना आपण मेंदूकडे पाठवून देतो. मेंदू त्याचा अर्थ लावतो आणि त्याचा जो काही परिणाम होतो तो आपल्या चित्तावर होतो आणि द्रष्टा म्हणजे अंतरात्मा पाहत असतो. हे आपण पाहिलं. आता इथे प्रश्न असा आहे की आपलं चित्त दुसऱ्या चित्तात एकरूप किंवा तदाकार होऊ शकतं का? बघा, प्रत्येकाचं चित्त वेगळं आहे. प्रत्येकाच्या चित्तामध्ये एकच परिणामित गोष्ट सगळे पाहत असले तरी प्रत्येकाच्या चित्तामध्ये वेगवेगळे विषय येत असतात, वेगवेगळ्या प्रकारे विचार चालू होतो. मग अशा वेळेला आपलं आणि दुसऱ्याचं चित्त हे एकरूप होऊ शकेल का असा विचार आता करायचा. ज्ञानेश्वर माऊलीने प्रत्यक्ष करून दाखवलं की मी इथे आहे, मी वेद म्हणतो, त्याच वेळेला समोर जो रेडा आहे त्याच्यामधलं चित्त आणि माझं चित्त त्यांनी एकरूप करून दाखवलं आणि त्यांच्या मनामध्ये चित्तामध्ये आलेले जे वेदाच्या ऋचा आहेत त्या रेड्याच्या तोंडून बाहेर पडल्या. लहान मुलाची आई, त्या तान्ह्या बाळाला काहीही सांगता येत नाही पण त्याला आत काहीतरी झालेलं असतं, भूक लागले, त्या आईला बरोबर कळतं याला भूक लागली, ती बरोबर त्यावेळेला खाणं देतं आणि ते आनंदात असतं. खाल्ल्यावर त्याला नेमकं काय होतंय त्या माऊलीला बरोबर कळतं. त्या दोघांची चित्त एकाच वेळेला एकरूप होऊ शकतात. मैत्री अतिशय घट्ट असेल, घट्ट, आणि समविचारी जर असतील दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र तर एखादी घटना घडल्यावर दोघांच्याही मनात एकाच प्रकारचा विचार येतो. पटकन ते बोलतात आणि एक वाक्यता येते, एकदम एक विचारी असतात. हे आपोआप होतं, एकमेकांच्या प्रभावाने होत नाही. बाळू म्हणाला म्हणून काळू म्हणतो असं नव्हे. दोघांच्या वेळी जर घट्ट मैत्री असेल, समविचारी असतील तर एखादी घटना पाहून दोघांच्या मनामध्ये एकच विचार येतो, समविचार येतात. दोघांची चित्त एकरूप होऊ शकतात. पण असं झालं नाही तर दोघांमध्ये वितंडवाद होऊ शकतो. असं झालं नाही तर नंतर बाळाचं पोट दुखतंय, त्याला अजीर्ण झालाय आणि रडलं की आई खाणं घबरते, वरनं भरवते. एकरूपता नाही आली, त्या बाळाला त्रास होईल उलटा. बऱ्याच वेळेला कुसंगतीनं म्हणून मुलं बिघडतात. सज्जन असतो एखादा मुलगा बिचारा, त्याला कुसंगत लागते, त्यांच्या प्रभावाखाली तो येतो, त्यांचं चित्त त्याच्यावर एकरूप होतं आणि तो तसं वागायला बघतो. त्याला वाटतं मौज मजा करतायत, वा छान, सिगरेटी ओढतायत, दारू पितायत, मौज आहे, त्याला वाटतं. प्रभाव पडतो, एकचित्त होऊन जातो त्यांच्याशी. आणि म्हणून योगाधिराज पातंजली आपल्याला इशारा देतात की एकचित्त कुठे केव्हा कसं होत आहे याच्यावर बारीक लक्ष ठेवा, नाही तर वाममार्गाला जाल, हातून प्रमाद होतील. हे असं होऊ शकतं आणि असं होतं ते सांगतायत. अनवस्था प्रसंग तुमच्यावर ओढवेल. प्रभावाखाली याल एखाद्या व्यक्तीचा तुम्ही, ह्या सांगतोय ते बरोबर सांगतोय, वा 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 चला करूया, आणि प्रमाद घडेल हातून. तारतम्य तुम्हाला ठेवायला पाहिजे, तिथे तुम्हाला आवर घालायला पाहिजे स्वतःला. वेळीच आपण जागं झालं पाहिजे, पण नंतर त्याचा त्रास होतो. मतभिन्नता आली की वैर निर्माण होतं, आपण बिघडतो, कुसंगत लागते, दुसऱ्याच्या नादाने आपण वाहवत जातो, मूळ स्वभावाच्या विरुद्ध वागतो आपण. अनेक गोष्टी होऊ शकतात. तर चित्ताची एकरूपता सतत लक्षात ठेवा आणि व्यवहार करा, ते सांगतायत. सूत्र क्रमांक 22. चित्त अप्रतिसंक्रमायाः तदाकार आपत्तो स्वबुद्धी संवेदनम. अंतरात्म्याला या सूत्रात चिती असं म्हटलंय. अंतरात्मा दृश्याकडे जात नाही. चित्ताला दृश्याचा आकार येऊ लागला की दृश्य जाण्याला बुद्धी धावते, त्यामुळे दृश्याचं ज्ञान बुद्धीला होत असतं. एखादे दृश्य जेव्हा आपल्याला दिसतं
ते कसं दिसतं ते पतंजली इथे सांगतायत आपल्याला. तुम्हाला जेव्हा हा टीव्ही दिसतो, तो टीव्ही आहे तिथेच राहतो, तिथेच असतो तो, पण तुमचं चित्त त्या टीव्हीकडे आकर्षित होतं आणि चित्त तिथे जातं आणि त्या टीव्हीचा आकार ते धारण करतं, म्हणून तुम्हाला तो आकार दिसतो. असं प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल घडतं, म्हणून तुम्हाला ते वस्तू वेगवेगळ्या दिसायला लागतात. तुमचं चित्त त्या वस्तूचा आकार घेतं ते सांगता येतं. आणि त्या वेळेला तुम्ही अंतरात्मा आत द्रष्टा असता, ते तुम्ही पाहणारे असता, फक्त तुम्ही परिणामित होत नाही. आणि म्हणून मग काय होतं, तुम्ही एखादी गोष्ट पाहत आहात, त्यावेळेला दुसरीकडे कोणतरी तुम्हाला हाक मारलं आणि वेगळा काही विषय तिथे असेल तर तुम्हाला इकडनं लक्ष उचलून तिकडे घालावं लागतं. एकाच वेळेला दोन गोष्टी नाही तुम्ही करू शकत. मग चित्ताचा हा आकार संपतो आणि तिकडे ते धावतं, मग तो आकार ते धारण करतो, ते तुम्हाला ज्ञात होतं. आत्मा स्थिर असतो त्यावेळेला. आणि मग त्या वस्तूचा आकार धारण केला चित्ताने आणि ते उपभोग्य असलं की सौख्य वाटायला लागतं, मजा येते, भोग निर्माण होतात. अंतरात्मा दूर असतो, अंतरात्मा कधी प्रभावित होत नाही. आणि तिथे मौज वाटायला लागली की आपल्याला भावना येते आपण देह आहोत. मग हे व्यवधान सुटतं की आपण पाहणारे द्रष्टा आहोत, कारण तो आकार धारण केला ना, तो आकार धारण झाला. एखादी पार्टी चालली, तुम्ही तिथे आत गेलात आणि त्या पार्टीमध्ये तुम्ही सामील होऊन जाता, त्या पार्टी पैकी एक होऊन जाता, तुम्ही मोठ्या मजेत असता. त्यामुळे म्हणून मजा येते, नाही तर येणं शक्य नाहीये. ती पार्टी पाहणारे तुम्ही जर खुर्चीत एका बाजूला बसलात तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही मजा नाही येणार तुम्हाला, तुम्ही पाहणारे असाल. पण आपण त्यात सामील होतो आणि आपण मौज वाटायला लागते. तसं चित्त करतं आपलं, त्या दृश्याचा ते आकार धारण करतं, त्याला मोठे मौज यायला लागते, देहादेहांना सौख्य वाटायला लागतं. आपल्याला भाव येतो आपण देह आहोत, आपण ते आहोत. मग अशा वेळेला आपल्याला सावध राहायला पाहिजे, आपल्याला सावध राहायला पाहिजे. आपण पाहणारे आहोत. चित्ताने जरी आकार धारण केला आणि तिथे जरी ज्ञान झालं की अमुक आहे, तरी आपण जर सावध असू तर ते चित्त तिथे मजा घेऊ शकणार नाही. नुसतं ज्ञान होईल की अमुक आहे, पार्टी चालली, आपल्याला ज्ञान झालं पार्टी चालले, आपण द्रष्टे आहोत, पाहणारे, आपण जाऊ तिथे, बोलावणं केलेलं आहे, आपण एका खुर्चीत बसू आणि पाहत राहू. काय त्यांचं नाच गाणं चाललंय, धाबडधिंगा चालू दे, आपण त्यात सामील नाही होणार. चित्ताने आकार धारण केलाय, वास्तविक तुमच्या चित्ताने त्या सगळ्या पार्टीचा आकार धारण केलाय, म्हणून तर तुम्हाला माहित झालं ना तिथे काय चाललंय ते. पण तुम्ही भान ठेवायचं आहे की तुम्ही पाहणारे आहात, द्रष्टे आहात, साक्षी राहाल तुम्ही लगेच शेजारी, नाही तर त्यात सामील व्हाल, मौज मजा करायला लागाल, दारूचा घोटही घ्याल, भोगांना सुरुवात होईल. मूलभूत फरक काय आहे तर जेव्हा एखादी वस्तू समोर येते त्यावेळा अंतरात्मा त्याच्या वस्तूचा आकार धारण नाही करत, तुमचं चित्त धारण करतं त्या वस्तूचा आकार. आणि म्हणून देहभाव कधी येत नाही आपल्याला. असं जर आपण समजावून घेतलं, आपल्यामध्ये बिंबवून ठेवलं, तर मग ते मन निष्प्रभ होऊन जाईल. आकार धारण केला तरी सुद्धा ते निष्प्रभ राहील, पण हा भाव आहे चित्तामध्ये पक्का की मी फक्त आकार धारण करणार आहे, बस, या पलीकडे काही नाही. ज्ञान होण्यासाठी हे काय आहे, हा आकार धारण केला, समोर पार्टी चालली, चित्ताने आकार धारण केला, पण चित्ताला पक्क माहिती आहे की मी प्रत्यक्ष काही करू शकणार नाही जोपर्यंत अंतरात्मा त्यामध्ये सहभागी होत नाही. आणि तिथे आपल्याला आवर बसतो, आपण द्रष्टा राहतो, बरोबर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण एका बाजूला बसू आणि पाहत राहू. अंतरात्मा कधीही जागा सोडत नाही, तो आहे तिथेच आहे जागेवर, तो कधीही जागा सोडत नाही. अंतरात्म्याचं कारण एकमेव उद्दिष्ट आहे जीवनाचं, ते म्हणजे परमात्म्याकडे जायचं. मी नेहमी म्हणतो की लता पल्लवी खाली जमिनीवरनं पसरत असतात, जरा जरी कुठे आधार मिळाला दिव्याच्या खांबाचा की लगेच वर जायला लागतात, कारण ती ओढ आहे वरती परमात्म्याची त्यांना. ही स्वाभाविक ओढ आहे, आपली तीच ओढ आहे, स्वाभाविक ओढ आहे. भोग निर्माणच करायचे नाही, आहेत ते संपवायचे. ज्ञान होईल, चित्त तो आकार धारण करेल, पण सतत मनामध्ये राहायला पाहिजे की आपण फक्त
आकार धारण केलाय हे मनामध्ये राहायला पाहिजे. मग ते मन गडबड नाही करणार, ते अमन होईल. पण द्रष्टा इथे बसलेला असेल फक्त साक्षी भावनेने, अंतःकरणाकडून, अंतरात्म्याकडून अंतःकरणामध्ये सतत ऊर्जा मिळत असते चित्ताला. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे एखादं लोहचुंबक तुम्ही जमिनीवर ठेवा, त्याच्यावर एक कागद ठेवा छोटासा, आणि वरती जर आपण लोखंडाचा कीस जर असा टाकला थोडासा, तर तो असा पसरतो लगेच सर्व बाजूनी. कारण आतल्या जे लोहचुंबक आहे त्याचा प्रभाव चारी बाजूला असतो, तो ते खेचून घेतो चारी बाजूला. मध्ये कागद असल्यामुळे चिकटत नाही, पण असं पसरतं रांगोळी घातल्यासारखं त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये. तसं चित्ताचं होतं, आपोआप ते तर आकार धारण करतं, आत्म ऊर्जा प्रसवत असते. त्या लोहचुंबकासारखं उदाहरण लक्षात ठेवायचं सतत. एक लोहचुंबक आहे, इथे वरती एक कागद ठेवला, कागदावर लोखंडाचा कीस आपण टाकला की तो चारी बाजूने पसरतो, इकडचं आकर्षित करून घेतल्यामुळे. कागदामुळे प्रत्यक्ष संबंध येत नाही चिकटायचा, पण तो पसरतो डिझाईन घातल्यासारखा. तसं आपण अंतरात्मा आणि चित्त हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांचं मिलन झालेलं नाहीये, कारण भोग अजून शिल्लक आहेत. ऊर्जा प्रसवते, ही ऊर्जा त्या चित्ताला आपोआप मिळते, ते समोर त्या दृश्याचा आकार धारण करतं सुद्धा. पण आपण जर त्रयस्थ साक्षी भावनेने असलो तर आपण फक्त पाहू, हा हे असं असं आहे, ठीक आहे ठीक आहे, चालू द्या चालू द्या. आपण शांत राहू साक्षी भावनेने. आता गणपती येत आहेत लवकरच, ते येतात नाचत नाचत. फ्लॅटमध्ये तरुण एखादा बसलेला असतो, ते पाहिल्यावर त्याला काय होतं कोणाला माहिती, आपोआप तुर 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 खाली होतो धावत धावत, आणि लागतो की ते डॅन 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 करायला. अरे काय हे, आत्ता इतका शांत होता, त्या गॅलरीमध्ये बसला होता छान बघत, फक्त ते आलं काय ते तडतडतड वाजत गेला खाली, त्याचं त्यालाही भान राहत नाही, पळत सुटतात खाली, आणि झालं उड्या मारायला सुरुवात. आपण वेगळ्या गॅलरीत बसलेले असतो, मोठे मौज येते बघायला. हे त्यामुळे हे होतं, साक्षीभाव सुटतो माणसाचा. आपल्याकडनंच ऊर्जा घेऊन चित्त त्याचा आकार धारण करतं, पण आपण साक्षीभाव ठेवला तर आपण फक्त त्रयस्थ भावनेने तिथे पाहू शकू की हे काय चाललंय. मग तारतम्य राहील की आपण बघायचंय नुसतं, सामीर नाही व्हायचं. तर हा साक्षीभाव सुट्टा कामा नाही. सूत्र क्रमांक 23, द्रष्ट दृश्य उपरक्तम चित्तम सर्वार्थम. द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये चित्त सर्वसार्थ साधणारं असतं. आता या चित्ताचं उपयुक्तता पण आहे. चित्त उपयुक्त आहे निश्चित. जेव्हा कमान घातली जाते तेव्हा दोन्ही बाजूने ती बांधत बांधत येतात, आणि मध्ये एक सेंटरला दोन्ही बाजूला दाब देणारा एक दगड बसवतात. त्याला मराठीमध्ये पाचर म्हणतात. तुम्हाला शब्द माहिती असेल पाचर. दोन दगडांच्या मध्ये वरती बरोबर एक सेंटरला दगड घट्ट बसवतात. तो दोन्ही बाजूला दाब देतो, त्यामुळे बाजूचे जरी असे वाकडे वाकडे असे आर्क केलेले दगड असले तरी ते तोलले जातात आपोआप. तसं दृष्ट आणि द्रष्टा म्हणजे आपण अंतरात्मा आणि समोरचं दृश्य, याच्यामध्ये हे चित्त हा जो मुख्य दगड असतो कमानीचा पाचर, त्याची भूमिका करतं चित्त. कारण द्रष्टा जाग्यावर असतो अंतःकरणामध्ये आत, तो कधीही जागा सोडत नाही. स्वतः तो कधीही आकार धारण करत नाही वस्तूचा. वस्तू समोर असते, त्याचा आकार तो कधीही धारण करत नाही, तो जागा सोडत नाही. मग अशा वेळेला ते दृश्य कधी कोणाला दिसणारच नाही, भोग संपणारच नाहीत, उपभोग घेतलाच जाणार नाही. हे चित्त मध्ये ते काम करतं, दोघांचा संबंध घडवून आणणार. चित्त जाग्यावरनं उठतं, ते त्या वस्तूचा आकार धारण करतं, आणि मग द्रष्टाला ते दृश्य दिसतं की हा हे इथे आहे. चित्त त्याचा उपभोग घेतं आणि संचित संपून जातं. द्रष्टा त्रयस्थ साक्षी भावनेने पाहत राहतो. त्यामुळे पुढे उल्लसित होणं, परत परत घेणं, पुन्हा भावना निर्माण होणं केव्हा, हे सगळं बंद होऊन जातं. आता जिथे चित्त निर्माण झालेलं नसेल तिथे ते काम जीवात्मा करतो, आणि वास्तविक तीच अपेक्षा आहे. हे काम जीवात्म्यानेच करायचं आहे. अंतरात्म्याच्या प्रेरणा घेऊन समोरच्या दृश्यावर त्यांनी काम करायचं आहे आणि उपभोग संपून टाकायचा आहे. पण दुर्दैवाने आपल्यामध्ये जीवात्मा बाजूला राहतो आणि मन निर्माण होतो.
आणि ते उपद्व्यापी असतं, ते उपद्व्याप करतं. मग ते ऊर्जा घेतं इकडनं, तिकडे तो आकार धारण करतं आणि तिथे त्याला सौख्य वाटायला लागतं. आपण गाफील राहतो, आपण द्रष्टा नाही असा भाव मनामध्ये निघून जातो. आपण द्रष्टा आहोत हे आपण विसरून जातो. आपल्याला देहभावना येते आणि आपल्या मनामध्ये उपभोगावरून उपभोग एक मालिका सुरू होते. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, सतत कायम करता. जे काही समोर वस्तू दिसते तो चित्ताने धारण केलेला आकार आहे. आपण आपली जागा सोडलेली नाहीये, आपण साक्षी इथेच ठाम बसलेले आहोत. आपण फक्त ऊर्जा त्याला दिले दिसण्यासाठी. आणि अशा अवस्थेमध्ये आपण जर ठाम राहिलो साक्षीत्वामध्ये, तर चित्त तिथे जाईल, त्या वस्तूचा आकार धारण करेल, त्याचा उपभोग घेईल आणि तिथे शांत होईल, भोग संपून जातील. पण हा जर भाव साक्षीभाव गेला की आपल्याला तिथे जे काही चाललंय त्या सौख्यामुळे इकडे उल्लसित होत जाऊ आपण. वा 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 वा. मग पुढचं सगळं सुरू झालं. परत केव्हा, छान आहे, बरं वाटलं, मजा आली, पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या, सुरू झालं. हा साक्षीभाव सुट्टा कामा नये. कुठलंही काही पाहिलं, बारीक सारीक सुईपासून पर्वतापर्यंत, सतत मनामध्ये पाहिजे माझ्या चित्ताने आकार धारण केलाय, मी जागेवर आहे. मग गतसंचिताप्रमाणे तिथे खर उपभोग घ्यायचा असला चित्त घेईल, नसेल घ्यायचा तर परत येईल. शांतपणे आपण ते बघू, आपण पुढे निघून जाऊ. हा भाव सुट्टा कामा नये. सूत्र क्रमांक 24. तदसंख्येय वासनाभि चित्रमपि पदार्थ संहत्य कारित्वात. चित्त अनेक वासनामय गोष्टींनी चितारलेलं असतं. यास्तव चित्तात पर अर्थ दृढ झाला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट एखादा मनुष्य कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करतो, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये पक्क असतं की हे मी तिरायतासाठी करतोय. त्यामुळे त्याचं त्यामध्ये गुंतून राहत नाही कुठल्याही प्रकारे काही देहादी इंद्रिय मन. ते कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग्स बांधतात. कॉन्ट्रॅक्टर तर खूप मोठा झाला, अगदी साधा मजूर तर छान सगळं तुमचं फ्लॅट सजवत असतो, अनेक शेकडो फ्लॅट बांधत असतो. पण कसा? निर्विकार साक्षी राहून. आपला नाही आहे फ्लॅट, कुणाचं तरी काम करतोय तो. छान सगळं फरशा बिरशा घालून सगळं छान रंगरंगोटी होते आणि तो म्हणतो आपलं झालं काम, चला आता. मालक वेगळाच आहे कोणतरी इथे येणारा. तुझे तू गुंतून नाही राहत, कारण हा भाव त्याच्या मनामध्ये कायम असतो. आपण फक्त त्या पगाराचे धनी आहोत. आपण हे सगळं बांधण्यापुरते इथे आलोय. चुकूनही तिथे थांबायचं नाही, रेंगाळायचं नाही, झालं की बाहेर व्हायचं आहे. पर अर्थ आपल्याला हा समजला पाहिजे प्रत्येक वेळेला, प्रत्येक गोष्टीचा. देहादी इंद्रिय आपल्या सेवेला आहेत, त्यांना झुंपवून घ्यायचं आहे, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. क्या हे दृश्य आहे, त्याचा आकार धारण करा, ऊर्जा मी पुरवतो ना. तिथे आपल्याला काही उपभोग आहे का घ्यायचा? गतसंचित नाही, चला पुढे. घ्यायचं आहे तेवढा घ्या, मी जागेवर आहे. पुढचं काही होणार नाही त्यांच्या हातून, कारण त्यात रस नाही निर्माण होणार. कारण मी ठाम आहे माझ्यावर की मी अंतरात्मा आहे. चित्त काही करू शकत नाही, तेवढ्या पुरतं उपभोग घेईल, पुढे रस किंवा चव निर्माण होणार नाही, पुढचे सगळे प्रमाण टळतील. म्हणून ते सांगतायत चित्तामध्ये पर अर्थ दृढ झालं पाहिजे. त्या कॉन्ट्रॅक्टर सारखं बांधतोय फ्लॅट्स कुणासाठी? कुणासाठी तरी, आपला संबंध नाहीये काही कशाशी. छान बंगला बांधला कॉन्ट्रॅक्टरनं, कोण? मालकासाठी बांधलाय. आपण मधल्या काय जे पैसे मिळवायचे असतील त्याच्यावर जे काही त्या बांधकाम केल्याबद्दल त्याचे आपण धनी आहोत, बंगल्याचे आपण धनी नाही आहोत. तो वेगळा आहे कोणीतरी. तसं समोर वस्तू जगत आलं, चित्ताने धारण केलं, त्याचा आकार चित्ताने उपभोग घेतला, जो काही तेवढ्या पुरता, जे काही बांधकामाचं जे काही प्रॉफिट असेल तेवढा घेतला, लगेच पुढच्या कामाला सुरुवात. रेंगाळायचं नाही मागे, रेंगाळातले भोग सुरू झाले. हा दृढ भाव पर अर्थाचा सतत मनामध्ये ठाम राहायला पाहिजे की तिथे चित्ताने आकार धारण केलाय वस्तू जगताचा. आपलं संचित असेल तेवढा उपभोग घेईल, ते परत येईल, दुसऱ्या ठिकाणी जाऊ, पुढचं चालू राहील गाडी. तिथे अटकायचं नाही, थांबायचं नाहीये. तिथे रस निर्माण झाला की तुम्ही साक्षीभाव सुटलाच. साक्षीभाव सुटल्यामुळेच तो चव निर्माण होते त्या पदार्थामध्ये. नाहीतर तेवढ्या पुरताच उपभोग घेऊन संचित संपुष्टात येतं. आपली यात्रा झपाट्याने कैवल्यानंदाकडे सुरू राहते.